या दरम्यान मात्र एकेरी धावेने धावसंख्येचा देखील वैयक्तिक धावसंख्येने श्री गणेश केला जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जर आपण नजर टाकू तर आकडा कोरला जाईल एका धावेवर. धनंजय राणे गोलंदाजी मात्र सुरुवात तर चांगली केली आहे धनंजयने. आता मात्र वेग धारण केलाय धनंजयने. अगदी या खेळाडूची एक खासियत आहे, अगदी चेंडूवर बोट फिरवणे म्हणा, आखूटापती चेंडू, त्यानंतर उसळी घेणे चेंडू आणि त्यानंतर यॉर्कर लाईन चेंडू टाकणं, ही खासियत आहे या गोलंदाजाची. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर बाहेर जाणारा चेंडू, अगदी पंचांचा इशारा आलाय स्वेअर चेंडूचा. धावसंख्या अगदी परावर्तित होईल ती म्हणजे बिनगडी बाद 2 धाबा. आता मात्र अकोटपची चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोलवावा, सीमारेषा पार पाठवावा या इराद्याने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि मिड विकेटच्या दिशेने आपण जर लक्ष टाकू ना तर एक खेळाडू मात्र आवर्जून त्याचं नाव घ्यावं लागेल. कुडा तालुक्याच्या क्षेत्ररक्षणाचे विचार ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी प्रकाशचं नाव मात्र प्रकाश ठाकूरचं नाव आवर्जून घेतो. सेफ हँड म्हटलं जातं त्याला कुडाळमध्ये आणि अगदी त्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आतापर्यंत पूर्ण स्पर्धेत त्यांनी साकारलाय. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा आलाय स्वर चेंडूचा. अगदी ऑफस्टंपच्या बाराच बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर. अगदी सांकेतिक भाषा आपल्यापर्यंत जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत स्कोर बोर्ड मध्ये देखील होतोय बदल. आता मात्र आलाय सुरेख फटका, देखणा फटका, अगदी पॅरलल फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन करत आला या मॅचचा दणदणीत खणखणीत पहिला पहिला RSPL षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो अगदी मुळातून खोदून काढला हे चेंडू, इनी हेलिकॉप्टर फिरवलाय. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, कव्हरचा खेळाडू येईल प्रकाश ठाकूर, अगदी बॅकअप करतोय, जाणतोय, घाई करण्याची गरज नाही. 2 धावा तर केल्या, त्यामुळे 3री धाव आपल्याकडून खर्च होणार नाही याची काळजी देखील मैदानामध्ये घेतली जाते. अगदी 12 धावा स्कोरबोर्डवर पहिल्या षटकाची देखील समाप्ती. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड असेल बिनगडी बाद 12 धावा. अगदी सुजित देवळे हे दुसरे षटक हाताळण्यासाठी बबल नाईक त्याच्यावर विश्वास सार्थ ठरवतोय. अकोटपदा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ही लाईन बऱ्याच वेळा गोलंदाजाकडून पकडली जाते, मोठे फटके येणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. नॉन स्ट्रायकरच्या दिशेने थ्रो होण्याची गरज होती पण स्ट्राईकच्या दिशेने थ्रो आलाय. दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे का? पंचांचा अगदी 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या, नॉट आउट असा इशारा येतोय. 2 धावा देखील धावून लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पण मी म्हणेन नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने जर थ्रो गेला असताना तर फलंदाज मात्र माघारी परतला असता, रनआउट साठी नाही. अगदी सर्वांना याची सूचना दिलेली आहे, सर्वांसाठी तो नियम एकच आहे, फक्त वाईट्स किंवा बाउन्सर साठी आपण तो रिव्ह्यू घेऊ शकतो किंवा नो साठी, पण लाईन नो साठी नाही. कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा असल्यामुळे आपण लाईन आखू शकत नाही. एखादी दोरी मारले तर कुठला तरी फलंदाज खेळाडू अडखळण्यात पडण्याची शक्यता असते, त्यामुळे समजून घ्या. जो नियम या पूर्ण स्पर्धेसाठी लागू आहे तो सर्वांसाठी अनिवार्य आहे. गती परिवर्तन करणार चेंडू, अगदी गती परिवर्तन करणं पण दिशा थोडीशी भरकटतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ही लाईन ठेवण्याचा प्रयत्न मात्र बरीच बाहेर जाते लाईन. अजून एक वाईट चेंडू या षटकातील. 15 धाबा देखील स्कोरबोर्डवर. हा देखील मात्र अगदी बोट फिरवतोय, ज्या वेगात धावत येतोय ना गोलंदाज त्यापेक्षा कमी वेगात चेंडूवर बोटे फिरवून गती परिवर्तन करणारी गोलंदाज मैदानामध्ये.
धावसंख्या आहे 15 धावा. अगदी दुसरं षटक प्रगती पथावर. या षटकातील 2 चेंडूचा देखील खेळ समाप्त झालाय. फलंदाजी मार्कवर आपल्याला सुचित तेवढी दिसतोय. फुलटा चेंडू, सुरेख फटका, टेकणा फटका, चेंडू वन बाउन्स स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईल. सीमारेषेचं उल्लंघन करत चौकार. अगदी या चौकाराची अपेक्षा होती याच्या बॅट मधून, कारण सलमे आहे फलंदाज या दोघांवर विश्वास ठेवलाय कर्णधार अंकुश बांबर्डेकर याने. कारण ज्या प्रकारचा स्टार्ट पहिल्या मॅच मध्ये भेटला होता ना, ती जोडी सलमेची जोडी थोडीशी बदलली. कदाचित गौरव सडीकर देखील अगदी हीच जोडी मैदानामध्ये होते. त्यांच्यावर विश्वास ठेवलाय की पहिल्या 2 मॅचची पुनरावृत्ती करू नका. या मॅच मध्ये फ्लाइंग स्टार्ट आपल्याला देण्याची गरज आहे. फायटिंग टोटल देखील स्कोरबोर्ड लावणे देखील गरजेचं आहे. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, अगदी चेंडू पॅडवर आढळतोय. पंचांचा इशारा येईल लेग बाईचा. तोपर्यंत मात्र अवंत धावसंख्येने देखील स्कोर बोर्डवर आकडा कोरला जाईल 20 या धावसंख्येवर. अगदी जर मैदानाच्या समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं ना, तर अगदी काळ्या ढगांची एक लाईन आपल्याला दिसते आणि ते काळे ढग हळूहळू मैदानामध्ये अवतरतील की नाही हे देखील थोडं पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण कालच्या दिवसामध्ये आपण याच वेळी पावसाच्या जोरदार सरी पाहिल्या. या पावसाच्या सरीमध्ये पावसाची सरी बरसण्यापेक्षा सुनील मालवणकर सर या मैदानामध्ये बरसले होते आणि अक्षय घाटवळ. अगदी असून एक डॉट चेंडू देखील निघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 20 या धावांवर. या षटकात आतापर्यंत फक्त 8 धावा देखील याने खर्ची घातल्यात. तर पहिल्या षटकात निघाल्या होत्या 12 धावा. हा देखील आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी फलंदाजापासून दूर राहून आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्करची लाईन पकडली जाते. आणि मी म्हणेन या मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये हे योग्य लाईन आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर 21 धावा. आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक 2 षटकानंतर पिचवर पाणी ओतलं जाईल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मुभा असेल. जर आपल्याला मैदानावर पाणी मारायचं असेल तर ते आपण ते पाणी टाकू शकता. अगदी पिचवर देखील पाण्याची बरसात केली जाते. आणि अक्षय मांजरेकर अगदी काल आपण पाहिलं तर अगदी समर्पित होऊन ही भूमिका मैदानामध्ये आपण पार पाडताना दिसतोय. स्कोररची भूमिका म्हणा, मैदानाच्या बाहेर म्हणा, मैदानाच्या आतमध्ये म्हणा, ही स्पर्धा आयोजित करण्यापासून अगदी संपूर्ण होईपर्यंत अगदी उद्या आपल्याला त्या खेळाडूच्या भूमिकेत देखील दिसतील. या दरम्यान मात्र उत्तुंग फटका अगदी गगनाला गवष्टी घालतोय. 2 क्षेत्ररक्षणामध्ये अगदी सुरेख झेल टिपला जातोय. अगदी चेंडूवर असलेली व्यवस्थित नजर आणि त्यानंतर झालेले सुंदर कलेक्शन. चंद्र जाधव याची एक छोटी खाणी खेळी होते समाप्त. अगदी 10 धावांवर माघारी परतेल. मी म्हणेल थोडस अपयशाची सुरुवातची झाली आहे ना, ती अपयशाची सुरुवात मात्र चंद्र जाधवची पाठ सोडण्यास तयार नाही. ज्या फ्लाइंग स्टार्ट साठी तुम्हाला पाठवलं होतं ना, ते कुठेतरी कमी पडते. फलंदाज माघारी चंद्र परततोय तोपर्यंत न्यू फॅक्टर देखील मैदानामध्ये दिसेल. या मैदानाचा सर्वाधिक अनुभव ज्याच्या पाठीशी आहे, अगदी घरचं मैदान ज्याचं, असा गौरव सडेकर छोटा पॅकेज वाडा धमाकार तेरसी मावडे गावचा सुपुत्र मैदानामध्ये. अगदी पहिल्या 2 मॅच मध्ये गौरव देखील बराच अपयशी ठरलाय, पण ती अपयश पुसायची मात्र एक नामी संधी असेल. हा देखील सुरेख चेंडू. अगदी सुजित पांडेचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 मॅच मध्ये काय गोलंदाजी केले. अगदी छोटी उंची आणि त्या उंचीला अगदी साजेसा न्याय देतोय. प्रत्येक चेंडू स्किट होऊन खाली राहतोय. सुरेख फटका, देखणा फटका. अगदी गौरव सरोवरच्या बॅट मधून हा चेंडू ज्यावरून
प्रॉपर कनेक्शन झालं ना त्यावेळी 6 धावांची मोहर त्यावर उमटवली गेली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय अकुटापाचा चेंडू त्याला दंडित केलाय. मिड विकेटच्या दिशेने देखील टोलवला हा चेंडू. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 27 धावा. अगदी आता मात्र सुरेख प्रॉपर बाटका लॉंग ऑनच्या रिजन मध्ये सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. आणि या मैदानावर या वेळेला अगदी प्रॅक्टिसचा टाइम असतो या खेळाडूंचा. आणि गौरव सडेकर तुम्हाला जर बघायचं असेल संध्याकाळी याच मैदानावर तुम्हाला याच वेळ खेळायचा दिसतो तोच वेळ आहे. आणि गौरव सडेकरची बॅट मात्र या वेळेला तळपते आणि तीच वेळ अगदी आपल्या बाजूला घेताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 33 धावा. अगदी नकार होता बबलू सडेकरांचा. मी म्हणेल रन घेण्याची गरज नव्हती. काय गरज होती रन घेण्याची ज्या प्रकारचे बबलू सडेकरचा टायमिंग होतोय प्रॉपर आणि पहिल्या वेळेपासून ते नकार देत होता त्यामुळे रन घेण्याची आवश्यकता नव्हती. अगदी 3 वेळा चान्स होता तुला माघारी परतायचा. 3 वेळा बबलू सांगतोय नको 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 पण तरी पण रन घेण्याची एक मनामध्ये कुठेतरी उत्सुकता होती. माघारी परतताना दिसतोय ओंकार देऊलकर. दुसरा धक्का अगदी 33 बरोबर दुसऱ्या गडी 5 सलग. आणि आजच्या नावाची चर्चा आहे ना मैदानामध्ये. आजच्या दिवसात ज्या नावाची फलंदाजीसाठी चर्चा केली जाते असा सहजित तांबे मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. आता मात्र रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन डाव्या हाताची आणि उजव्या हाताची जोड होईल मैदानामध्ये. आणि प्रत्येक वेळी मात्र आपल्याला ज्या वेळी स्ट्राईक रोटेट होईल त्या मात्र आपल्या क्षेत्रक्षणामध्ये देखील बदल करावा लागेल आणि थोडीशी ही डोकेदुखी असेल गोलंदाजासाठी. अगदी आकोटाप्याचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तरी घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 2 गड्याच्या बोबत्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अवनी स्पोर्ट पेंढरू संघ. 34 धावा स्कोरबोर्डवर. अगदी सुजित पांढरेच्या नंतर देखील सुजित देवळी त्याचा गोलंदाज वैयक्तिक दुसरा षटक असेल हाताळण्यासाठी. स्ट्राईक वर गौरव सडेकर. पंचांचा ओव्हर द हेड वाईटचा इशारा येतोय. पहिलाच चेंडू ओव्हर द हेड म्हणजे जी मुबाहेरा एक बाउन्स टाकण्याची ती पहिल्याच चेंडूवर अगदी व्यर्थ केली जाते. धावसंख्या 35 धावा स्कोरबोर्डवर. जोपर्यंत गौरव सडेकर मैदानामध्ये आहे अगदी अवनी स्पोर्ट निवांत बसलेले असतील खेळाडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 4थं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावा. खराब चेंडू हा देखील अगदी उसळी गडा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नऊ चेंडूचा. 36 धावा स्कोरबोर्डवर. आलाय नो चेंडू आणि प्रत्येक वेळी मी सांगतो नो चेंडू केव्हाच एकटा येत नसतो तो आपल्या सोबत घेऊन येतो फ्रेट. आणि तोच फ्रेटचा चेंडू गौरव सडेकर याच्यासाठी. 36 धावा देखील धावफलकावर. फ्रेटचा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालाय. अगदी बॅटच्या खाली चेंडू आलाय आणि ज्या प्रकारचे बॅटचा फ्लो आहे गौरव सडेकर याचा चेंडू फिरकावून दिला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सी मारेशा पार आलाय बबलूच्या बॅट मधून. अचून एक दणदणीत खणखणीत RSPL षटकार. 42 धावा स्कोरबोर्डवर. आता मात्र सरासरी 10च्या वर जाऊन पोहोचते.
अगदी रिव्ह्यू घेतला जातोय, बाउन्ससाठी रिव्ह्यू घेतला जातोय. पेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस. अगदी एक संधी असते, एक संधी जर आपण गमावली ना तर या इनिंग साठी आपल्याला संधी घेता येत नाही. फुल टॉस चेंडू होता आणि गौरव सोडेकर साठी फुल टॉस चेंडू टाकणं म्हणजे फुल टॉल वसूल करण्यासारखी स्थानिक संधी मात्र गौरव कमावतोय खरा, पण या दरम्यान मात्र आउटसाइड एच लागून चेंडू एका धावेशी ट्रॅव्हल करेल. 43 धावा स्कोर बोर्डवर. सहचित ताबे स्ट्राईक वर आपण दिसतोय. या नावाची चर्चा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील अर्धशतकी खेळी, त्यानंतर 10 धावा 30 धावाची. दुसऱ्या मॅच मध्ये एक विस्फोटक खेळी आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अगदी त्याला बढती दिली जाते. जो बॅटरला 5 गडी बाद झाल्यानंतर 6व्या किंवा 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो, तो मात्र आता 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. अगदी विश्वास दाखवला जातोय आणि एक महत्वपूर्ण मॅच आहे आणि मॅच मध्ये विजयाशी संपादन करणं क्रमप्राप्त आहे. या दरम्यान मात्र अगदी पाय घसरले होते, पण चेंडूवर असलेले व्यवस्थित नजर आणि बराच अनुभव आहे अशा खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण करण्याचा बबल नाही केला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 43 धावांवर. या षटकात फक्त एक षटकार आलाय आणि जवळपास 2 चेंडू देखील डॉट गेलेत. एक धाव निश्चितपणे घेतली जाईल. एका धावेच्या मत्तेने धाव फलक बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरसावेल, तो म्हणजे 44 धावांवर. षटकातील अजून एक चेंडूचा देखील खेळ बाकी असेल. या शेवटच्या चेंडूवर एका दुसरा जर मोठा फटका आला तर 50 निश्चितपणे गाठताना दिसेल अवनीश बोर्ड पेंढरू संघ. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सुचित देवळी यॉर्करल्यांचा चेंडू. काय सुरेख चेंडू फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र का संबोधलं जात आहे चेंडूला. त्याच्यावेळी गोलंदाजाला कमबॅक करायचं असेल त्यावेळी एक क्षेपणास्त्र मात्र खात्यात राखून ठेवावं लागतं. एक क्षेपणास्त्र मात्र शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं. अगदी या चेंडूवर जर षटकार ठोकला गेला असताना तो गोलंदाजाचं पृथक्करण असून बिघडलं असतं. त्यामुळे शेवटचा चेंडू प्रत्येक गोलंदाजासाठी महत्वाचा असतो. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 45 धावा स्कोर बोर्डवर. 2 गडी देखील गारद झालेत. सलामीला आलेली जोडी देखील पॅव्हिलियन मध्ये माघारी परतले आणि गोलंदाजी मार्कवर गावचा सुपुत्र अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे नाव आवर्जून घ्यावं लागतं असा पपल नाईक गोलंदाजीसाठी येतोय. पाचव्या षटकाची सुरुवात अगदी डॉट चेंडूने करतोय बबल नाईक. टप्प्याचा चेंडू टप्पा उसळी घेणारा चेंडू. 2 डॉट चेंडू या षटकामध्ये. थोडासा दबाव असेल आता मात्र गौरव सोडेकर याच्यावर. हा देखील सुरेख चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात येण्यापासून रोखतोय बबल नाईक, छानतोय. गौरव सोडेकरच्या बॅट मध्ये जर पट्ट्यात चेंडू आला तर आतापर्यंत 3 षटकार ज्याने टोकले ते अजून एका दुसरा षटकार जर टोकला तर गौरव सोडेकरला आळा घालणं कठीण होऊन जाईल. आणि गौरव सोडेकरला जर आळा घालायचा असेल तर चेंडू मध्ये त्याच्यापासून दूर ठेवावं लागेल. बॅटचा चेंडूचा संपर्क येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी मात्र अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. या दरम्यान पंचाकडून 1 बाउन्स देखील केला जातोय. अगदी उसळी घेणारा चेंडू, खांद्याच्या वरून जाणारा चेंडू, त्या चेंडूवर देखील एकेरी धाव, एकेरी धावेच्या मत्तेने धावसंख्या
थोडी सरसावेल ती म्हणजे 47 धावांवर. आता मात्र हळूहळू पावसाचे काळे ढग आपली वर्णी लावताना मैदानामध्ये. निश्चितपणे दुसऱ्या इनिंग मध्ये पावसाच्या सरी आपण पाहू. पंचांचा इशारा काय येईल? अगदी चेंडू पंचांचा इशारा येतो नो चेंडूचा आणि चेंडू जाईल पाईन लेफ्टच्या डोक्यावरून गौरव सडेकरच्या बॅट मध्ये आलाय एक दणदणीत कणकणीत RSPL षटकार. 54 धाबा स्कोर बोर्ड वर. अगदी 6+1 या चेंडूवर देखील येईल. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय स्वर चेंडूचा म्हणजे फ्री हिट देखील कंटिन्यू असेल. 55 धावा देखील स्कोर बोर्ड वर. फ्री हिटचा चेंडू गौरव सडेकर याच्यासाठी. हा देखील लो चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी. कलेक्शन करण्यासाठी मात्र चुकला. पंचांचा इशारा आला नो चेंडूचा. फील्ड देखील कंटिन्यू असेल. या चेंडूवर नो+2 एकूण धावा आल्या 3. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेतला जातोय. बाउन्सर म्हणजे नो चेंडूसाठी. नो चेंडू. अगदी दोन्ही संघाचे रिव्ह्यू देखील लॉस होतात. म्हणजे 58 धावा फेटचा चेंडू. हो 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 अगदी गौरव सडेकरला फेटचे दोन्ही चेंडू मिस झालेत. अगदी लेफ्ट साईडला च्या वाटेवर टू व्हीलर आहे ना ते कृपया जरा लाईट बंद करा. हेडलाईट आपली चालू आहे. थँक्यू. हा देखील चेंडू ऑफ टर्मच्या बाराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा देखील येईल स्क्वेअर चेंडूचा. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 59 धावांवर. हळूहळू पावसाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता मैदानामध्ये पण त्यासाठी मात्र अजून गौरव सडेकर देखील बरसावं लागेल. पंचांचा इशारा आला चेंडूचा. मैदानामध्ये काय घडलं काही क्षणासाठी वाटलं होतं गौरव सडेकर माघारी परतेल की काय पण पंचांचा ज्यावेळी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा आला लो चेंडूचा त्यावेळी मात्र अवनी स्पोर्टच्या चम्यामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं. येणारा चेंडू असेल फ्लिंटचा चेंडू. अगदी सर्व फ्लिंटचे चेंडू मात्र 20 आलेत गौरव सडेकर याला. शेवटचा चेंडू आला डॉट. 5 षटकांची झाली समाप्ती. धावसंख्या आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा. सावं षटक हाताळण्यासाठी वर्णी लागते धनंजय राण्याची. अगदी या षटकाची सुरुवात एकेरी धाब्याने देखील केली जाते. गौरव सडेकर मात्र 30 धावावर खेळतोय ज्यासाठी त्याने 18 चेंडूचा सामना देखील केलाय. मी म्हणेल गौरव सडेकरच्याकडे जी क्षमता आहे ना ती क्षमता कुठेतरी अजून दाखवणं बाकी आहे गौरव. हा 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 काय फटका खेळला. मी म्हणाल या स्पर्धेतील हा सर्वोत्कृष्ट सर्वात लांब उंच षटकार असेल. या आधी धनंजयच्या बॅट मधून निघाला होता त्यानंतर बबलच्या बॅट मधून आणि त्यापेक्षाही लांब षटकार गेलाय गौरव सडेकरच्या बॅट मधून. अगदी स्ट्रेट च्या झाडाच्या समोर त्या झाडावरून देखील चेंडू सीमारेषेचे उल्लंघन करत गेलाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 67 धावा. हा देखील सुरेख फटका. अगदी लॉंग रिचार्ज मध्ये चेंडू जातोय. सुजित पांढरे त्याआधी मात्र धावावर रोख लावावी लागेल. या दरम्यान मात्र एकेरी धाव्याने संचितला समाधान मानावं लागेल.
धाव संख्या आहे 69 धावा. अगदी सुजित तांबेची देखील बॅट तळपणं बाकी आहे. सहजित तांबेची देखील बॅट तळपणं बाकी आहे. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर आता मात्र थोडीशी संत सुरुवात आहे, पण अजून बरेच चेंडू बाकी आहेत आणि एका दुसरा मोठा षटकार तर स्टार्ट जर भेटला ना सहजितला. आता मात्र मिस टायमिंग फटका काय मैदानामध्ये अगदी वाटलं होतं पहिल्या कॅचेस साठी ट्राय होईल की काय, पण त्यानंतर मात्र चेंडू अडवण्यासाठी ट्राय केली गेली. 6 षटकांचा खेळ झाला समाप्त. 36 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर बरोबर धाव संख्या आहे तब्बल 70 धावा. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ आहे बाकी आणि मी म्हणेन येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून 30 ते 35 धावा जर काढल्या गेल्या तर 100 गाठताना दिसेल आपल्याला अवनी स्पोर्ट पेंडू संघ. आणि संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतोय ज्यावेळी 100+ गाठली जाते त्यावेळी मात्र स्कोर चेस करणं कठीण होऊन जातं. बदल नाही घेतोय मैदानावर गोलंदाजीसाठी अधिक स्वतः कर्णधार या नावाने स्वतः चेंडू देखील हाताळण्यासाठी. दुसरं षटक असेल वैयक्तिकरित्या, सांघिक षटक हे असेल 7वं षटक, हे देखील महत्वपूर्ण षटक. पण गौरव षटक सुद्धा विस्फोटक फलंदाज स्ट्राईकवर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्यापेक्षाही विस्फोटक फलंदाज सहजित तांबे. या दोघांवर एक मोठी जबाबदारी मी म्हणेन. ज्या प्रकारची दोघांची आतापर्यंत या स्पर्धेतील किंवा या पूर्ण सीझन मधीची कामगिरी आहे ते 12 चेंडू मध्ये 30 ते 35 धावा अगदी लिलाव काढण्याची क्षमता राखून आहे फलंदाज. हा काय फटका खेळणार अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडूला घेतलंय बॅटवर आणि पाठवलंय डीप पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. वन बाउन्सचा देखील इशारा पंचांकडून झालाय. म्हणजे या षटकातील बाउन्सरची मात्र आपण हा देखील सुरेख फटका, देखणा फटका अलॉंग विथ कार्पेट चला आपण म्हणतो. फटका जातोय मिड ऑफच्या दिशेने. एक धाव तरी घेतली साईल. स्ट्राईक चेंज होईल. धाव संख्या असेल 77 धावा. सहजित तांबे मिस टायमिंग फटका. अगदी सहजितच्या बॅट मध्ये रडार मध्ये चेंडू अजूनपर्यंत येत नाही आहे. अजूनपर्यंत 45 धावांवर खेळतोय बबलू सडेकर. पण सहजित तांबे एक मात्र जबाबदारी आपली निश्चितपणे योग्यरित्या पार पडतो ती म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं. अगदी डॉट चेंडू आतापर्यंत गेलेले आणि बबलू सडेकरला स्ट्राईक वर घेऊन येतोय, पण ती जबाबदारी देखील खूप मोठी असते. हा देखील सुरेख फटका अलॉंग विथ कार्पेट. जमिनीला अगदी मैदानाला असंख्य आलिंगन देत चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॅटची एच घेऊन अगदी पॅडला आदळतोय चेंडू. पंचांचा इशारा येईल एका धावेच्या मदतीने देखील या षटकाची देखील समाप्ती होईल. 81 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक एक निर्णायक षटक. कोणत्या गोलंदाजीचे वर्णे लागेल हे देखील पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. पण तोपर्यंत मैदानामध्ये पावसाचं सरीचं आगमन देखील होत आहे. अगदी हे घरचं मैदान ललित बगडे याचं आणि शेवटच्या षटकासाठी वर्णी लागते ललित याची. दडपण असेल ललितवर मी म्हणेन त्यापेक्षाही दडपण असेल गौरव सडेकर, कारण दोघांचाही घरचं मैदान आणि त्यापेक्षाही महत्वाचं आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी जे दडपण आहे त्या शेवटच्या षटकामध्ये कोण झुगारेल, कोण एकमेकांवर भारी पडेल हे ठरवणार. पहिला चेंडू तर सुरेख फेकतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. षटकाची सुरुवात तर ललित याने सुरेख केली आहे डॉट चेंडूने. 47 धावांवर खेळतोय गौरव सडेकर. आकोट्यापदा चेंडू आलाय मोठा फटका भिरकावून दिला स्क्वेअरच्या डोक्यावरून. अगदी रस्त्याच्या पलीकडे चेंडू जाऊन पडतोय सीमारेषा पार. आलाय षटकार आणि या षटकाने देखील आपली अर्धशतक हाफ सेंचुरी पूर्ण करत आहे गौरव सडेकर. अगदी या टुर्नामेंट मधील RSPL मधली तब्बल 10वी हाफ सेंचुरी
गौरव षटकरच्या नावावर नोंदवली जाते. 87 धाबा. अधिक सुरेख फटका पहिलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एकेरी धाव तरी घेतली जाते. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न राहील का म्हणून गौरव षटकरला या चेंडूवर स्ट्राईक देणं महत्वाचं होतं. पण गौरव षटकर देखील विश्वास दाखवतोय. सहचित तांबे गौरवला माहित आहे ज्यावेळेस संघ कठीण काळ जातात त्यावेळेस सहचित तांबेने या संघाची नौका तारली होती. 88 धाबा स्कोर बोर्डवर. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख फटका देखणा फटका अगदी रडार मध्ये चेंडू आला सहजितच्या आणि गौरव सांगतो तुझ्यावर विश्वास मी दाखवला होता. 2 धाव जर घेतली असती ना तर हा षटकार मला पाहायला मिळाला नसता. अगदी हात उंचावर अभिवादन करतोय. धाव संख्या आहे 94 धावा. आता षटकार तब्बल 2 षटकारांची आत्मशिबाजी. एक गौरवाच्या बॅट मधून आणि दुसरा षटकार सहजिताच्या बॅट मधून. मिस टायमिंग फटका. हा चेंडू खूप महत्वाचा होता कारण न्यू बॅटर आता मैदानामध्ये जाईल आणि त्या न्यू बॅटर मध्ये हा चेंडू खरं तर डॉट जाता कामाने असता. पण न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक पाटील अगदी या मैदानावर देखील हा हुकमेकर समजला जातो. घरचं मैदान मैदानावर मात्र शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी देखील ललित बगळ आणि विपक्षी आपल्याला दिसेल दीपक पाटील 94 धाबा स्कोरबोर्डवर लागलेत. मी मला एक मानसिक दबाव जर टाकायचा असेल ना तर या चेंडूवर षटकार ठोकणं म्हणजे 100चा जो मानसिक दबाव जो निर्माण जर करायचा असेल ना तर षटकार या चेंडूवर जर ठोकला तर एक तो दबाव निर्माण करू शकतो. अवनीस पेंडू शकतो. शेवटचा चेंडू सुरेश चेंडू डॉट चेंडूने या षटकाची झाली समाप्ती. एका इनिंगचा खेळ झाला समाप्त. 8 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 94 धाबा आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 95 धाबाचा. या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता संघ अग्रेसर ठरेल अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत ही बातमी देखील पोहोचेल. कोणता वेळ काय कोणत्या संघाच्या बाजूने असेल. अगदी कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात सुंदर समालोचनाचा आवाज आपण ज्यांचा ऐकला अशी सन्माननीय विवेक परब सरजी यांचा देखील या स्पर्धेच्या निमित्तानं RSPL च्या निमित्तानं आम्ही सन्मान करतोय. आणि ती विनंती असेल सागर गोगळे आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असते या स्पर्धेत अगदी 2 दिवस आपण सुमधुर ज्यांचा आवाज ऐकलात त्यांचा आपण आदरातिथ्य आणि सन्मान करतोय. ओसरगावचे सुपुत्र सन्माननीय विवेक परब सरजी अगदी आजच्या 2 दिवसात आपण 3 भाषेत ज्यांचे सुंदर समालोचन ऐकलं. मराठी म्हणा आपले मायभोली मालवणी म्हणा आणि त्यानंतर हिंदी या 3 भाषेमध्ये सुंदर समालोचन ज्याचं आपण ऐकलं असे सन्माननीय विवेकची परब यांचा इथे सन्मान केला जातोय. अगदी यानंतर देखील आवाज आपण ऐकूयात. अगदी 2 दिवसात त्यांच्या आवाजाचे भुरळ आपल्याला सर्वांना पडले असे विवेक परब सरजी आणि मी नितीन गोलतकर आजच्या दिवसासाठी आपल्या सर्व क्रिकेट प्रेमींची रजा घेतोय. जय हिंद. धन्यवाद नितीन सर. आपण पाहतोय सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थातच रामेश्वर चषक 2026 रामेश्वर क्रिकेट क्लब पेरसे पांबर्डे आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्पर्धेतील 3ऱ्या दिवसातील ही शेवटची लढत. एका बाजूला KP गौरव क्रिकेट क्लब बांदा आणि त्यांच्या विरोधात पुणे स्पोर्ट्स पेंडूर
प्रथम फलंदाजी करताना 94 धावा जमवल्या पेंडूर क्रिकेट संघाने, ज्यामध्ये गौरव सडेकरचं अर्धशतक आपण पाहिलं. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर हे 10वं अर्धशतक. स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या दिवशी 2 अर्धशतक, दुसऱ्या दिवशी 4 अर्धशतक आणि आजच्या दिवशी देखील 4 अर्धशतक मैदानावर झळकावली गेली आहेत. एकमेव अर्धशतकाच्या उंबरट्यावर जाऊन झालं नाहीये. तर 10 अर्धशतकांनी ही स्पर्धा गाजवली, 10 वेगवेगळ्या फलंदाजांनी. आजच्या दिवसाचा विचार केला तर सृष्टी 11 जोळदे क्रिकेट संघ या आधीचा 5वा संघ ठरला आहे क्वार्टर फायनलिस्ट. आणि या सामन्यात जिंकणारा संघ दुसरा आजच्या दिवशीचा क्वार्टर फायनलिस्ट ठरेल. मात्र शेवटच्या दिवशी पहिला क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. या मैदानात इम्पॅक्ट प्लेअरचा वापर, सिंधुदुर्गची मायबोली आणि त्या मायबोली आकाशवाणी केंद्रावर समालोचन केंद्र तुमच्या सगळ्यांचा आज जोडून स्वागत. अंकुश तयार, बदल तयार, हे बॅटल खूप बघणं गरजेचं. खाली राहिलेला चेंडू अगदी टेंबली मारून जाता की काय असं वाटलेला. दर्जेदार गोलंदाजी कोण आहे, जबरदस्त पहिल्या चेंडूवर अनुभव नवोदितावर भारी पडलेलं ठरलो. यावेळी कनेक्शन प्रॉपर, दुसरं चेंडू अगदी वळ्यात, चेंडू लपट्यात का घेतलं लपट्यात, एक धपाटो गोलंदाजाच्या पाठभर काढलेलं वळ. बबल नाईक ऑन फायर. दुसऱ्या चेंडूवर स्वतःचा आणि संघाचा खाता खोलला. 95ला गवसणी घालणारा पहिलो षटकार शेवटच्या इनिंग मध्ये आजच्या दिवसामध्ये बबलच्या बॅट मधून. आणखी एक आकुटप्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पूल, ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. ही स्वर्गावर स्वारी फटको ठरलो या मॅचचं कैवारी. लागोपाठचे दुसरे 2 षटकार, धावफलक 3 चेंडूंच्या अंती 12 रनसार. आणखी एक खाली लावलेला चेंडू, यावेळी खाली लावलेला चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू 12. रिक्वायर्ड रन रेट फक्त 12चाच असा, त्यामुळे 2 मोठ्या फटक्यांनी या पहिल्या ओव्हरचा रन रेट पूर्ण झालेला दिसला. यावेळी देखील बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित केलं. दोन्ही हात समांतर, चेंडू टाकूच तो गल्लीत, उचलो दिल्लीत. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा ते बांदा, पडवे टू पेंडूर, कनेडी टू कणकवली, सगळे चेंडू दिसले. या मया, वास्को मॉस्को या गोव्या राज्यातले देखील फेमस शब्द दिसले. खाली राहिलेला आणखी एक चेंडू, बॉटम एज, लेमन कट, रुबी कट जे का म्हटली जातात ती आतली कडा घेणाऱ्या चेंडूवर मिळालो सिंगल. ते सिंगल नंतर भूषण स्ट्रायकिंग एंडवर. 14 रन्स धावफलकावर 5 चेंडू समाप्त झाले. 95चा टार्गेट असा. टार्गेट पूर्ण केला तर दुसरं क्वार्टर फायनलिस्ट ठरतो संघ. यावेळी शॉर्ट पूल, फटको फसलो, हवेमध्ये जास्त मारलो, चेंडू खाली चंद्रा जाधव, साधं सोपं लॉलीपॉप झेलत सोडलो, लाखाचे खाक आणि झाकली मुठ 1.25 लाख. भूषणला मिळालेला हा जीवदान. नांगर गेलो तो गेलो, जाताना 9 वावाचा हाताळ घेऊन गेलो की काय मालवणी म्हणीची आठवण येतली. सुटलेलो झेल म्हणजे मॅच होती. शुभम दुसऱ्या बाजून पहिल्या ओव्हरची खेळ समाप्त झालो. मिळालेला जीवदान आणि त्याच्यावर मिळालेले 2 रन्स, धावफलक पोचलो 16 रनसार. 95चा टार्गेट. बबल स्ट्रायकिंग एंडवर, गोलंदाजी मार्कवर पायस. केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा 95 रन्सांचा पाठलाग करताना ओनी स्पोर्ट्स पेंडूर. आणि पहिल्याच ओव्हरीत 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात दिसलेले. आता मात्र पायस आणि समोर बबल नाईक. चांगली गोलंदाजी आतली काढा, त्यानंतर शरीर वेध घेणारा चेंडू. 1 रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर भूषण स्ट्रायकिंग एंडवर. जीवदान शिर जखमी वाघाप्रमाणे मैदानात जखमी करणार, कॅच सोडणं म्हणजे चुडीन वाघ घरात बोलवण्यासारखं असा. वाघ चौतावलो तर मात्र घर आणि घराबरोबर घरातल्या सगळ्यांका अगदी नाकी नाव आणणारी असलेली आतली कडा. परत एकदा चायना कट, रुबी कट आणि लेमन कट. सिंगल घेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर जाणं पसंत. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर आतले कडा लागले. 95चा पाठलाग करताना आतापर्यंत धावफलक पोहोचलो 18 रनसार. बिनबाद ट्राई, सावध सुरुवात, विस्फोटक सुरुवात, 2 मोठे फटके.
पहिल्याच ओव्हरीतील ओव्हर पिच यावेळी कनेक्शन नव्हता तेवढा सुंदर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मॅनोस प्रिसिजन होता. पायस अल्मेडान वेल गाइडेड मिसाईल यॉर्कर वापरलेलो आणि त्यावर आणखी एक सिंगल इलो. पायस या षटकात जबरदस्त गोलंदाजी करताना आतापर्यंतच्या चेंडूने फक्त सिंगल इले. 19 रन्स धाव फलकार. अतिरिक्त उसळ घेणारा चेंडू थोडस मागे आपटलो आणि त्यानंतर चेंडू बाउन्स बॅक केला. डायरेक्ट चेंडून पायसने आतापर्यंत 4 चेंडू फक्त 3 रन्स दिले. भूषण तयार. पायसचा चेंडू शॉट मुक्त फटका हवे तर जास्त मारलो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील चेंडू भुईक दान कावळ्याच्या मनात जाऊचा आणि भाकार निमित्त ठेवचा मालवणी म्हणीची आठवण. झेल टिपण्यासाठी गेलेले खरे क्षेत्ररक्षक मात्र ऐन मोक्याच्या क्षणात नजरबंदी झाली. आणखी एक झेल सुटलो. संध्याकाळच्या सत्रात काल आपण बघितलेला सुनील मालवणकर नशिबाचं नाष्ट करून दिलेले. त्यानंतर आज गौरव सडकला देखील एक जीवदान मिळाला. आणखी एक मिसफिल्ड. आज संध्याकाळच्या सत्रात नेमक्या झाला तरी काय. आज कोणाबरोबर हात मिळवणी करूची चुकली, कोणाचा तोंड बघूचा चुकला. आज मुहूर्त न बघता संध्याकाळच्या सत्रात ही मॅच लागली. या ओव्हरीचा खेळ समाप्ती झालो. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावफलक 23. फक्त 7 रन इले. पहिल्या 3 चेंडूंवर 3 सिंगल 1 डॉट आणि शेवटच्या 2 चेंडूंवर 2 डबल इले. एक्के आणि धुरियेचो गेम आतापर्यंत ह्या ओव्हरीत दिसलो. एक टॉड बॉल देखील दिसलो. आणि 2 ओव्हरीनंतर आपला क्रमप्राप्त काम करताना आमचे अक्षय दिसतले. उद्याच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी आज खेळपट्टीची सेवा करताना दिसतले. ते अक्षय क्रमप्राप्त काम करताना दिसतले. एक बाटली पाणी 2 ओव्हरींच्या इंटरव्हल नंतर फिल्डिंग टीमने मनात आणलं तर कंपल्सरी असा. 23 रन्स 2 ओव्हरींचे खेळ समाप्त झाले. 95 पाठलाग पायसने थोडीशी वापसी करून दिली. परत एकदा गोलंदाजी मार्कवर अंकुश बांबार्डेकर. 2 आयकॉनची ही लढत आणि भिडत. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न चंद्र जाधव त्या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. शॉट अँड पूल करताना यावेळी कनेक्शन चुकला आणि चंद्रापर्यंतचा वेध डॉट चेंडून सुरुवात या ओव्हरीची झाली. करंट रन रेट 10.62 चा असा. 95 पाठलाग बाकी. आणखी एक आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न परत एकदा चंद्र इथं आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वर केलेले एक रनासाठी दिलेले नकार. नकार म्हणजे NH66 वर भूषणने मारलेलो युटर्न असा. नकार म्हणजे ऐन टायमाक बैलगाडीचं लावलेलं ब्रेक असा. बैलगाडीचं ब्रेक म्हणजे वेगळा सांगायची गरज नाही. खरडी असा. पहिले 2 चेंडू डॉट. अंकुशने या षटकात बबलला अगदी बांधून ठेवला. तिसऱ्या चेंडूवर देखील प्ले अँड मिस स्विंग अँड मिस बाहेर जाणार चेंडू वाईडची मागणी आणि ती मागणी उचलून धरली. मागणी तसं पुरवतो आणि पुरवतो वाईड देऊन गेलो. धावफलक पोचली 24. 2 डझनार. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरं ओव्हर प्रगतीपथावर. बबल नाईक 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात. पहिल्या ओव्हरीत बबल यावेळी शॉट ऑन पोल ब्युटिफुल वंडरफुल आणि सक्सेसफुल षटकार. रामेश्वर चषक षटकार आणि षटकारान धावफलक पोचलो 30 रनसार. बबल नाईक आणखी एक षटकार. सुरुवातीचे 2 चेंडू अंकुशचे होते. त्यानंतर वाईड आणि त्यानंतर षटकार. आपलं स्पेल समाप्तीच्या दिशेने या दुसऱ्या ओव्हरीत वैयक्तिक कोट्यातल्या त्यांना नंतर उत्तरार्धातले उरलेले चेंडू घ्या. पुलर लेंथचा चेंडू यॉर्कर लाईन ज्यासाठी अंकुश बांबार्डेकर जाणला जाता. मिसाईल गाइडेड यॉर्कर या क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. आणि क्रिकेट कितीही पुढारलं ना तरी ह्या ब्रह्मास्त्रावर अजूनपर्यंत उत्तर कुठल्या बॅट्समन कडे नाही. आणखी एक मिनी हेलिकॉप्टर. फटको फसलो. प्राइज विकेट बडी मछली जाले में. ही सुरमय नाही ह्यो देव मासो असा आणि ह्यो देवासारखं विकेट अंकुशच्या ओव्हर मध्ये इंदूर संघाच्या खाते. बबल नाईक टू द पवेलियन.
या ओव्हरीत पहिल्या चेंडूपासून तो दबदबो अंकुशने तयार केलेलो एक षटकार जरी खाल्लो तरी ज्या विकेटसाठी स्वतःकडे गोलंदाजी तिसरी ओव्हरीत घेतलेली ना ती सफलता यावेळी मिळवून दिली. बबल नाईकच्या स्वरूपात 95चा टार्गेट चेस करण्यासाठी आता वन डाऊन पोझिशनला धनंजय राणे. या आधीचा यॉर्कर लाईनचा चेंडू आणि त्यानंतर परत एकदा सरप्राईज डिलिव्हरी जवळपास यॉर्करच्या जवळचा चेंडू ज्याच्यावर एलिव्हेशन नव्हता आणि मिडनला क्षेत्ररक्षक अगदी ओमकार देऊलकरच्या गोदीत विसावलेलो चेंडू. म्हणजे हेरून गेम करण्यासारखा विषय झालो मैदानात. अचूक नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम मैदानात. 30 रनसार पहिलं हादर तिसऱ्या ओव्हरीत वैयक्तिक स्पेल समाप्तीकडे. अंकुश गोलंदाजी मार्कवर सफलता. आतापर्यंत 23 रन्स खर्ची घातले अंकुशने. धनंजय राणे स्ट्रायकिंग एंडवर वज्राट बिलॉंग करणारा गोलंदाज. अंडरआर्म बॉक्स बरोबरच ओव्हरआर्म टेनिस बॉल मध्ये देखील या वलयांकित नाव. उलटा फ्लिक ऑफ द रिस्ट. यावेळी फक्त मनगटाची ताकद, मन मेंदू आणि मनगट यांचा संयम साधत चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या कप्पळावर सोन चेंडू तारा मंडलात ब्रह्माजीच्या कमंडलात. षटकार. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो. 12च्या सरासरीनं 36 रन्स धावपल काढले. 30 चेंडू आणि 59 असा समीकरण शिल्लक राहिला. 95 पाठलाग 36 रन्स धावपलकावर 59 अजूनही गरजेचे असत. 30 चेंडूंचो खेळ बाकी असा. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 रामेश्वर क्रिकेट क्लब तेरसे बांबार्डे आयोजित नवसाळी रबर बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये या मैदानावरील शेवटच्या सामन्याचा क्वालिफाय करून देतो 6वं क्वार्टर फायनलिस्ट. आजच्या दिवसातले दुसरं क्वार्टर फायनलिस्ट. आतापर्यंत आपण 10 अर्धशतका बघितली. पायस अल्मेडा 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. यावेळी शुभम भवतू भूषण आरोलकरच्या बॅट मधून शॉर्ट पुल. ब्युटिफुल, सक्सेसफुल, सुपर कूल चेंडू गोल षटकार. पायसच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण. आकाश भ्रमण दाखवला. हा चेंडूवर रिपर. हा चेंडू वाईड. वर द हेड मागणी आणि मागणी तसं पुरवतो. दोन्ही पंचांनी एकमत केला आणि वाईड दिलो. अतिरिक्त 1 रनचा धावफलक 43. षटकारा पाठोपाठ थोडीशी बॅकअप गुडलेन लेन. सिद्धूपाजीच्या भाषेत सांगायचा झाला तर मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. आणखी एक बॅकहँड जॅब. शॉर्ट पुल. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि मैदानात उठलेला भूषण आरोलकरच्या 2 षटकारांचा आगिया किंवा गांजिया भाव. भूषणला मिळालेली ती 2 जीवदाना आता आठवतली आणि नुसतीच आठवाची नाही. भूषणने जर या मॅच मध्ये ना कांडाप काढला ना तर अक्षरशः आठवण येतली. घसीटता कम है और मारता ज्यादा है. 49 रन्स आतापर्यंत धावपल काही. आणखी एक शॉट ऑफ गुडलाईन पदा चेंडू. सुंदर चेंडू. अप्रतिम रिपर चेंडू. डॉट बॉलने थोडीशी वापसी झाली. भूषण आरोलकर साठी चेंडू. गती, परिवर्तन, पंचांनी एक हात बाहेर काढलो. नो चेंडू. उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझाची ही टॅग लाईन असा. पुढचा चेंडू फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवर बाबा गेलो पंढरपुरा. गेलो तरी वडे, नाही गेलो तरी वडे. म्हणजे फलंदाज बाद असलो तरी नाबाद, नाबाद म्हणजे नाबादच. फक्त आणि फक्त रनआउट, हँडलिंग द बॉल आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकता. फ्री हिटचा चेंडू डॉट. लायसन्स टू किल होता या. तोपर्यंत धावफलकावर 50 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात. पायाचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. परत एकदा दोन्ही हात समांतर केले. चेंडू अवांतर. चेंडू वाईड असा, फुकटता पौष्टिक असा. 26 चेंडू आणि 44 असा समीकरण येऊन ठेपला. 95 ची पाठलाग असा.
दोनही संघांचं अस्तित्व करूया मरू नाही तो पुरी प्रतियोगिता असेल. बरोबर आणखी एक मोठा फटको ताकद टायमिंग एलिव्हेशन न ताकद लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या कपडावर सोन चेंडू परत एकदा तारमंडलात वळय माळू आणि पाशीट ओलांडून दुसऱ्या परड्याबाहेर षटकार. भूषण फलंदाजी करताना 25 वर खेळताना बाहेर जाणारा चेंडू हलकेच ग्लान्स केलो लेट कटच्या स्वरूपात 1 रन घेतलो आणि एकेरी रन सान 4 ओव्हरींचे खेळ समाप्त झालो. 58 रन्स धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या ओव्हरीतील 22 रन्स 24 बॉलचे खेळ बाकी आणि 37 रन्सांची अजून गरज. 24 चेंडू 37 असा समीकरण शिल्लक. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या दोन्ही संघांनी केली. दोन्ही संघांचा विचार केलो तर केपी गौरव क्रिकेट क्लब बांदा पहिलो सामनो हरलेलो. मात्र अवनी स्पोर्ट्स पेंडूर पहिल्या सामन्यात जिंकलेलो. त्यानंतर तिसऱ्या लढतीत सृष्टी स्पोर्ट्स झोळबेच्या विरोधात पेंडूर संघ पराभवाचा झटको लागलो. या आधीच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर गणेश गुरवच्या नावावर तो कोकिसरगावच्या सुपुत्र मैदानावर 24 चेंडू आणि 37 पाठलाग की बचाव सांगणारी ही ओव्हर महत्वपूर्ण ओव्हर घेऊन गणेश गुरव गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र भूषण आणखी एक आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. आतली कडा गौरव सरडेकरच्या गोदीत चेंडू डॉट चेंडू भूषण आरोलकर 26 रनसार आतापर्यंत 13 चेंडूंचा सामना करताना धनंजय एक षटकार. एका चेंडूचा सामना करताना 6 रनसार 23 चा सामना शिल्लक. ओव्हरपे चेंडू गेंद अंदर दंडी बाहेर. भूषण आरोलकर वैयक्तिक 26 वर 14 चेंडूंचा सामना करत विकेटचा पतन. क्रमांक 2 लाखोंचे चाक लाखोंचे व्यवहार करोडोंची भूल. झोपडी उघडून बघितली तर मुद्दल झालेली गोल दांडी गोल. भूषण आरोलकर एक प्राइस विकेटच्या स्वरूपात जबरदस्त खेळी करत मैदानाबाहेर. नवीन बॅटर सॅगी स्ट्रायकिंग एंड वर जाताना दिसतलो. नॉन स्ट्रायकिंग एंड वर धनंजय. गणेश गुरव पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र विकेट क्लीन बोल्डच्या स्वरूपात अगदी तटके पिचून जाणारो टेंबली मारून जाणारो. गणेश आणखी एक चेंडू इलायला सॅगीन स्वॅग से केला स्वागत. सॅगीच्या बॅट मधून निघालो जीवाचा अप्रतिम फटका 6 धावांचा. जशी काळजात ऋतवी कट्यार तसं वर्मावर घातलेलं वार आरपार लगातार सॅगीच्या बॅट मधून षटकार. सॅगीन षटकारान धावफलक पोहोचवलो. 64 रनसार 95 चा पाठलाग 31 ची अजून गरज. आणखी वर पीच आणखी एक फटको लगातार बार हिरणटोळाची कंटोळा अवको रावकांडो कुंभियो आणि गुडुम मातारेची आठवण. हे सगळे कॅरेक्टर आमच्या लहानपणी भीती दाखवण्यासाठी होते. मैदानात हे 2 लागोपाठचे षटकार सागी स्वतःचा आणि गोलंदाजाचा देखील स्वागत स्वॅग से करताना 25 रन्सांची अजून गरज. आणखी एक ओव्हर पिच कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा ताकदीन लॉंग ऑफ वर ना क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत सरकलो. 1 रन घेतलो आणि एकेरी रन 7 धाव फलक पोहोचलो 71. रन्सांपर्यंत 95 चो पाठलाग. क्वार्टर फायनलचा तिकीट एकाच संघात परतीचा तिकीट. वरसून मारण्याचा प्रयत्न धनंजयसाठी हाफ ट्रॅकर होतो. इतर वेळी धनंजयने मारले असतो मात्र बऱ्याच वेळा नॉन स्ट्रायकिंग एंड वर राहिल्यामुळे थोडस धनंजय शेळावलो.
5 ओव्हरींचे खेळ समाप्त झालो. 71 रन्स 2 गाड्यांच्या. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. तर सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून सिंधुदुर्गातले दर्जेदार संघ मालकांसोबत या स्पर्धेत दाखल झाले. सिंधुदुर्गातले वैलंकित तारे सितारे ज्या खेळाडूंनी मोठमोठे स्पर्धा गाजवले ते सगळे या मैदानावर अवतीर्ण झाले. दीपेश धुरी गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 24 ची गरज असताना आतापर्यंत शेवटचे षटक प्रत्येक मॅच मध्ये हाताळला दीपेशने. यावेळी संघात गरज असेल एका कमबॅकची, म्हणून मॅन विथ गोल्डन हार दीपेशच्या हाती चेंडू सोपवलं. सॅगी स्ट्रायकिंग एंडवर. आतापर्यंत 2 मोठे फटके सॅगीच्या बॅटमधून. या कोटप्याचा चेंडू गती परिवर्तन बाहेरची कडा यष्टीरक्षकांच्या हातांचं मिळालं सहारा. विकेटचा पतन. खाऊची होती कुर्दाची पिटी, नशिबात मात्र माती. कहाणी में ट्विस्ट. आणखी एक विकेटचा पतन. 17 चेंडूंचा खेळ बाकी. 24 रन्सांची गरज. मी आधीच म्हटलं होतं मॅन विथ गोल्डन आर्म. दीपेश धुरीन पहिल्या चेंडूवर सॅगीचो काटो काढलो. तोपर्यंत सॅगीनं 13 रन्स 4 चेंडूंमध्ये योगदान. 71 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर सुजित देवळी. दोन्ही संघांचा अस्तित्वपणा 6वं कोणतो संघ ठरतलो क्वार्टर फायनलिस्ट हे सांगणारी लढत. कोणाची दळता दाढी त्याच्यावर कोण पेटवता येईल. तमाम क्रीडा रसिकांची अपेक्षा असलेली सगळे संघ समर्थक आपापल्या संघासाठी चीर करतले. या आधीच्या सामन्यात देखील सुजितने जबरदस्त बॅटिंग केलेली. 17-24 ची गरज. बाहेर जाणारा चेंडू थोडीशी दिशा भरकटली. डावखुरा शैलीदार फलंदाज समोर. मात्र तोपर्यंत दीपेश थोडेसे भरकटताना दिसले. अंतरच्या स्वरूपात रन सिलो कट्ट पौष्टिक भुकट ते प्रकट. 17 चेंडू 23 ची आवश्यकता. 72 रन्स धावफलकावर 95 चा पाठलाग. हे पाठलाग ही शेपूट वळवळताना दिसतली की शेपटाक लवकर गुंतवला जातला बघणं गरजेचा. बाहेरची कडा सुंदर गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. या चेंडूवर अक्षरशः चारोखाने चित केला. किनारे घेऊन यष्टीरक्षक गौरवने बाकीचे सोपस्कार पूर्ण केले. दिवट्याच्या मनात पावट्याचे भय अगदी तसाच झाला. यावरीत 2 महत्वपूर्ण विकेट दिले. दीपेश धुरी या षटकामध्ये का आणला अंकुशने सांगणारे 2 विकेट. आणि यानंतर कहाणी में अगदी गरमागरमी येतली. 23 रन्सांची अजूनही गरज. मात्र चेंडू हळूहळू कमी होताना 16 बॉलचे खेळ बाकी. नवीन बॅटर रॉबिन मैदानात प्रवेश करताना 16-23 ची आवश्यकता. अगदी नेमक्या दीपेशने काय हेरला तर ह्या फलंदाजान आतापर्यंत लेग साइड प्रिफरेबल बॅटिंग केलेली. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेली बॅटिंग टाकलेली बॉलिंग आणि त्यावर बाहेरचं किनारे घेण्यात यश. खाली राहिलेला चेंडू रॉबिन साठी गती परिवर्तन. रांधलेला टोपभर आणि वाढलेला वाटेभर. उद्याच्या दिवसात खास आकर्षण दर्शन बांदेकर खेळताना मिळतलो. समीर वेंगुर्लेकर आयकॉनच्या भूमिकेत. राजाराम गवस आयकॉनच्या भूमिकेत. हे 3 मोठे स्टार कास्ट त्यांच्या सोबत. सर्वेश नाईक हे 4 संघांचं प्रतिनिधित्व करणारे. निखिल नाईक, ताऊ नाईक हे देखील खेळताना बघतलंय. सगळी स्टार कास्ट उद्याच्या दिवसात. शॉर्ट आर्म फुलचे फटके इलाज रॉबिन साठी. या षटकात जबरदस्त कमबॅक झाली. थोडीशी गरमागरमी. 14 चेंडू 22 रिक्वायर्ड असत. 95 चा पाठलाग करताना 73 4 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंतची कामगिरी असा होऊ नये. अर्धोमिरक सरण गेला आणि बाळग्यान माटो बांधक घेतलो. माटो बांधाचा असत तर तो मिरगाच्या आधी धावा करूच्या असतील तर ते चेंडू संपण्याच्या आधी. दादा मडकेकरांची ती सुप्रसिद्ध कविता पावडर लायसर बाजार उलगा नये. बाजार जर
उलगाचो नसत तर तो पावडर लावण्यात वेळ घालवचो ना. आणखी एक मिनी हेलिकॉप्टर. आतापर्यंत गोलंदाज होतो चॅप्टर. धनंजय राणे स्ट्राईक दिलो आणि त्यानंतर धनंजय राणे लीड केलो. मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या कप्पावर बसून खळखळ 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 रामेश्वर चषक षटकार. तेरा चेंडू 16 रन्स गरजेचे. गरजताना मैदानात आकर्षक शानदार दमदार फलंदाजी. धनंजय राणे स्टेनगन आपण बऱ्याच वेळा धडकताना बघितली. स्टेनगनचा स्पीड आणि तो स्पीड या फटक्यावर आपण बघितला. यावेळी षटंपूल आणखी एक गुल चेंडू. लागोपाठच्या 2 षटकारांनी या सामन्यातली हवा धनंजय राणे काढून टाकली की काय. ही स्वर्गावर स्वारी. फटके दोनही ठरले या मॅचचे कैवारी. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 बुक्की टेंगळा झटके गुली फटके मॅक्सिमम शॉट. रामेश्वर चषक षटकार. 6 ओव्हरींचे खेळ समाप्त झालो. 85 रन्स धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू 10 रन्स गरजेचे. धनंजय राणे नॉन स्ट्रायकिंग एंडवर होतो. मध्येच विकेट पडलेले. कानामागून दिलो आणि तिकीट झालो. आगासला तो मागासला आणि फाटशी तो पोटभर जिंकलो अशी कामगिरी. 12 चेंडू आणि 10 गरज असताना गणेश गुरवकडे ती क्षमता. या मैदानावर एक मेडन ओव्हर देखील बघितली. याच स्पर्धांमध्ये टर्निंग ओव्हर करण्यात ही महारत असेल असलेला खेळाडू हा गणेश गुरव. समोर रॉबिन. या बॅटल बघण्यासारख्या हे निर्णायक ओव्हर असा. 12 चेंडू 10 रन्सांचा देखील बचाव झालेला. दोनही संघांचा अस्तित्व पणाक लागलेला असा. कोणाक किती आला द्यायचा, कोणाक किती सोला घालायची आतापर्यंत आपण बघितला. सुंदर गोलंदाजी. टप्पू पडल्यानंतर अतिरिक्त मुसळी वेग आणि भन्नाट वेग. आणि या चेंडूवर रॉबिन चारोखाने चित झाला. संघर्ष असा कराना की जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची चर्चा जास्त होईल. चेंडू 10ची आवश्यकता. अटीतटीची लढत आहे. पुढे सरसावत या चेंडूवर एक रन घेतलो करो. दुसऱ्या रन्ससाठी वळवली जातली पाहिला. धनंजयने युटर्न टाकलो आणि 2 रन देखील झाले पूर्ण. कॉपी बुक स्टाईल अगदी शांत फलंदाजी असा. 10 चेंडू आणि 8ची गरज असा. एक अटकेचं पेट आणि ह्या एक अटकेच्या पेटावर सगळं गाव अगदी पुऱ्या पोचला सहित जेवतलो. एक अटकेचं पेट लागतलो की बघणं गरजेचा. 10 चेंडू 8 किती लांबवला जातला. बाहेर जाणार चेंडू वाईड हाताळलं गेलं आणि त्यानंतर आणखी एक सिंगल इलो. 2 अतिरिक्त रन्स. एक मोठा फटको. एक विनिंग शॉट. MS धोनी स्टाईलने मॅच संपवची की 10 चेंडूत 6 पाठलाग करताना अजून रखडवला जातला. गणेश गुरव वर्सेस धनंजय राणे. 89 रन्स धावफलकावर 95 पाठलाग 6 रन्सांची गरज. फुलटॉस वेगवान बाहेरची कडा. अजून विजय थोडस लांबणीवर असा. दृष्टिक्षेपात असा. यानंतर वापसी करणारी गोलंदाजी होणं अपेक्षित असा. मानलो तो हार है, ठान लो तो जीत है. मन के हारे हार, मन के जीते जीत. बिन लढे जो माने हार उसका हो धिक्कार. लढाचा लागता लढाई या पाणी असलेले 2 संघ असत आतापर्यंत लढले. आणखी एक सिंगल. चेंडू आणि बॅटचा संपर्क अगदी अचूक होताना दिसतलो. 8 चेंडूंचे खेळ बाकी आणि 4 रन्सांची गरज. 91 वर धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात गणेश गुरव गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या ओव्हरीमध्ये सामना जातलो. या 2 चेंडूंवर संपला ही प्रतीक्षा असतली. धनंजय राणे स्ट्रायकिंग एंडवर. समोर गणेश गुरव. तेवढा सोप्या नाया दिसता तसा नसता म्हणून सगळा जग फसता. या मैदानात 8 चेंडू आणि 4 ची प्रतीक्षा जरी असली ना ती प्रतीक्षा मोठा करणं गोलंदाजाच्या हातात असा. यावेळी देखील बाहेर जाणारा चेंडू दिशा भरकटली. दशा बिघडवणारा इशारा पंचांचो. आणखी एक सिंगल. दुसऱ्या रन्ससाठी वळवली पावला आणि नाव स्ट्रायकिंग एंडवर केलेला थ्रो अतिरिक्त आणखी रन देऊन जातलो. आतापर्यंत 2 रन झाले धावून पूर्ण. 30 रन झालो आणि वाईडच्या स्वरूपात एकूण 4 जेवढे गरजेचे होते ते आधीच भागवले गेले. नाटा तुटीचे उडे आणि धुळी बसली कायलीकडे. मालवणी म्हणीची आठवण करीत या सामन्यात KP गौरव क्रिकेट क्लब बांदा क्रिकेट संघ 6वं क्वार्टर फायनलिस्ट ठरलो. आणि अर्थातच अवनी स्पोर्ट्स पेंडूर
या सामन्यात पराभवाबरोबरच स्पर्धेतून बाहेर पडलो. अवनीश